हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. काल बऱ्याच दिवसांनी मी आमच्या इथे जे गार्डन आहे, पार्क आमच्या समोरच आहे, तिथे गेले होते. माझ्या मैत्रिणींसोबत गप्पा मारल्या. काय झालं आता दिवाळ सण आत्ताच नुकताच होऊन गेलेला आहे आणि सगळ्यांची धावपळ होतं. काही जणी माहेरी गेल्या होत्या आणि त्यामुळे गार्डनमध्ये जाणं झालं नाही, भेटणं झालं नाही. तर त्यामुळे बऱ्याच दिवसांनी आम्ही काल भेटलो आणि सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या, की नुकतीच दिवाळी झालेली आहे, तर तुला तुझ्या भावाने काय गिफ्ट दिलं भाऊबीजेला, नवऱ्याने काय दिलं पाडव्याला, असं तसं सगळ्या गप्पा सुरू होत्या आणि सगळे आपापला अनुभव सांगत होते. मला हे दिलं, मला ते दिलं. कोणी म्हणत होतं मला पैसे दिले, कोणी म्हणत होतं मला एखादा दागिना दिला, साडी दिली, असं वेगवेगळं चाललं होतं सगळ्यांचं. पण एक मात्र माझी मैत्रीण जी आहे ना, ती थोडीशी दुःखी होती आणि ती म्हणत होती, "माझा दिवाळ सण खूपच वाईट गेला." तर आम्ही सगळ्यांनी तिला विचारलं, "का गं बाई, काय झालं? असं का म्हणतेस? म्हणजे तू दिवाळ सण वाईट गेला, काय झालं?" तर तिने काय घडलं ते आम्हाला सांगितलं. तर सगळेच जणी आमच्यापैकी बऱ्याच जणी माहेरी गेल्या होत्या. तशीच ती पण तिच्या माहेरी गेली होती गावी. आईकडे गेली होती दिवाळ सणासाठी. म्हणजे पाडवा झाल्यानंतरच गेली होती भाऊबीजेला वगैरे आणि 2-4 दिवस राहून ती रिटर्न आली. तर माहेरी जाताना तिने नवऱ्याने जे पाडव्याला आपल्याला पैसे दिले आहेत गिफ्ट म्हणून, ते पैसे, त्याचबरोबर तिच्याकडे काही जे होते आपले असतातच ना मागच्या हाताचे काही साठवलेले पैसे, ते पैसे असे सगळे ती घेऊन गेली होती सोबत, की एक काहीतरी खर्च करेन किंवा असं होतं ना, की माहेरी गेल्यानंतर अचानक कोणाचं काहीतरी निघतं, तर मग तिकडे गिफ्ट वगैरे द्यायला पैसे लागतात. त्यामुळे ती ते पैसे सोबत घेऊन गेली होती. त्याचबरोबर तिथे गेल्यानंतर जेव्हा भाऊबीज होती, तेव्हा तिचे जे भाऊ होते, भाऊबंध त्यांनी दिलेले पैसे होते आणि सगळ्यांना तिने कॅशमध्येच पैसे द्या असं सांगितलं होतं. कारण तिला असं होतंच आपल्याला, की आपल्याकडे साड्या भरपूर असतात किंवा एखाद्याने दिलेली साडी आपल्याला आवडत नाही. तर तिने असं सांगितलं सगळ्यांनी, की "मला तुम्हाला जे द्यायचं ना, ते तुम्ही मला कॅशमध्येच द्या. मला जे हवं ते मी घेईन. साडी घेईन, दागिना करेन एखादा, जे काही आहे ते मी माझ्या मनाने घेईल. पण तुम्ही सगळ्यांनी मला कॅश द्या." असं करून तिने ते पैसे सगळ्यांकडून घेतले होते भाऊबीजेचे. जे काही भाऊ होते 2-3 भाऊ त्यांच्याकडून, परत पाडव्याला जे नवऱ्याने दिलेले आणि तिच्या मागच्या हाताचे जे काही पैसे होते थोडेफार ते अगदी थोडेफार असतात. घरात जे खर्चायला देतात त्यातून थोडे काही वाचलेले. तर असे जे सगळे पैसे होते ते तिने तिच्या पर्समध्ये ठेवले होते. आता माहेरी गेल्यानंतर आपलं कसं असतं ना, की अनेक जण भेटतात, जुनी मंडळी माहेरची, आजूबाजूची मंडळी, शेजारी-पाजारी येत जात असतात. तर असंच झालं आणि सगळेजण येत जात होते तेव्हा तिच्या काही लक्षात आलं नाही आणि जेव्हा ती घरी आली, जेव्हा ती तिच्या सासरी आली, तेव्हा तिने पैसे मोजून पाहिले. तर तेव्हा तिच्या लक्षात आलं, की त्याच्यात काही पैसे कमी आहेत. तर तिने सांगितलं, की ₹20,000 ऑलमोस्ट अमाउंट जी आहे ना, ती तिच्याकडे जमा झाली होती आणि त्याच्यातले ₹9,500 म्हणजे ₹9,500 गायब झाले होते. आता तिला आम्ही विचारलं, की "तू नीट मोजून ठेवले का? तुला नक्की आठवतंय का?" तर ती म्हटली, "नाही, अगदी हो, माझ्याकडे म्हणजे मला हिशोब होता. मी नवऱ्याकडून किती घेतले हे सगळं मला आधी माहीत होतं आणि नंतर किती माझ्या भावंडांनी भाऊबीजेला मला किती दिलं हेही मला माहीत होतं. तर मी ते मला माहीत होतं, की माझ्याकडे ₹20,000 आहेत आणि मी ते माझ्या पर्समध्ये ठेवले आणि निघताना परत मी मोजले नाहीत. ऑब्व्हियसली एकदा जर तुम्ही मोजून ठेवले, तर तुम्ही परत-परत त्याला कशाला बघाल?" तर तिने सांगितलं, की "मी परत ते मोजले नाहीत आणि डायरेक्ट जेव्हा इकडे आली, जेव्हा ती तिच्या सासरी आली म्हणजे तिच्या घरी आली, तेव्हा तिच्या लक्षात आलं, की पर्समध्ये काही पैसे कमी आहेत." तर आता नेमकं विचारायचं कोणाला? माहेरी विचारावं तर त्यांना असं वाटेल, की आमच्यावर संशय घेते आणि सासरी नवऱ्याला सांगावं असं झालं आहे तर तो माहेरच्यांचा अपमान करेल किंवा तो आपल्याला ओरडेल, ही भीती मनामध्ये. तर अशी तिची द्विधा परिस्थिती झाली होती आणि खूप रडत होती. तिच्याकडे बघून खूप वाईट पण वाटत होतं. तर हा प्रसंग ऐकल्यानंतर मला आणखीन 1-2 प्रसंग आठवले जे आमच्याच ओळखीच्या लोकांमध्ये आधी झालेले आहेत. तर याच्यामध्ये आणखीन एक माझी मैत्रीण आहे. खूप आधी तिने मला ही गोष्ट सांगितली होती, की ती एका लग्नासाठी तिच्या सासरी गेली. म्हणजे तिचे सासू-सासरे, जाव-दीर हे सगळे गावी राहतात आणि ते फक्त इथे राहतात. तर गावी कुठलंतरी सासरी लग्न होतं म्हणून ती सासरच्या घरी गेली. जाताना ऑब्व्हियसली आपण जे काही आपले दागिने असतात सोन्याचे वगैरे, साड्या वगैरे सगळं घेऊन जातो. तर तसंच ती जे गंठण आहे, मंगळसूत्र आहे ते वगैरे सगळं घेऊन गावी गेली होती. लग्न झालं आणि पुन्हा ते घरी आले. आता घरी आल्यानंतर तिची एक चूक काय झाली, की ती आल्यानंतर तिने लगेच बॅग वगैरे सगळं काढून पाहिलं नाही. एक 4-8 दिवस गेले आणि घर आल्यानंतर ती घराच्या साफ लागली
आणि तिने ती बॅग तशीच ठेवली. आणि 4-8 दिवस झाल्यानंतर मग तिने ती बॅगमधले कपडे वगैरे काढले आणि तिला कुठेतरी जायचं होतं, तेव्हा मग तिने जे मंगळसूत्र होतं, गंठण होतं तिचा, तो घालण्यासाठी म्हणून त्याच्यात बघायला गेली. तर तो गंठण त्याच्यात नव्हता. आता 8 दिवस झाले गावावरून येऊन आणि विचारायचं कोणाला? आता घरात आल्यानंतर तो गेला नाही, ऑब्व्हियसली घरातच सगळे तिच्या मुली, मुलं आणि नवरा एवढेच जण घरात होते. आणि तिकडे गेल्यानंतर सासरच्या घरामध्ये सगळी जॉइंट फॅमिली, सासू-सासरे, नणंद, दीर, जाव हे सगळे आले, म्हणजे नणंद पण आली होती लग्नाला. म्हणजे अशी सगळी मंडळी होती. बाहेरची पण होती, अगदी थोडे दूरचे नातेवाईक असतात ते सगळे पण आले होते. तर आता नेमकं घेतलं कोणी? काहीच कळेना. त्याच्यात मग तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं, तर तो म्हटला, "तुला जर वस्तू सांभाळता येत नाही, तर तू नेलं कशाला? तुझी चूक आहे. आता माझ्या घरच्यांना कोणालाही तू विचारायला जायचं नाही. कारण की तुला जर तुझ्या वस्तू सांभाळता येत नाही, तर त्याच्यात तू दुसऱ्यांवर आरोप करू शकत नाही. बरं, तू आल्या-आल्या किंवा तिथेच तू चेक केलं असतं आणि लगेच सगळ्यांना विचारलं असतं, तर ती गोष्ट ठीक होती. तू घरी आली, त्याच्यानंतर 8 दिवसांनी तुझ्या लक्षात येते की हे नाहीये, तर हा तुझा हलगर्जीपणा आहे. त्यामुळे कोणालाही विचारायचं नाही आणि झाकली मूठ 1.25 लाखाची जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे अगदी कोणालाही विचारायचं नाही. आणि ती बिचारी 10 दिवस तिने जेवण नाही केलं. 4 तोळ्याचं मंगळसूत्र होतं. विचार करा, आज 1 तोळा अप्रॉक्सिमेटली 60,000च्या आसपास आहे. 4 तोळ्यांचे किती झाले? तर त्या बिचाऱ्या बाईला 10 दिवस जेवण पण गेलं नाही. वाटणारच कोणालाही दुःख. आपल्याला ₹100 नोट कुठे पडली तर आपल्याला एक दिवस झोप लागत नाही. तर तसं झालं. तिचा नवरा म्हटला, "मी तुला दुसरं करून देतो, पण तू ही गोष्ट कोणालाही विचारायला जायचं नाही." तर आता तो नवरा समजूतदार होता म्हणून ठीक आहे. पण याच ठिकाणी दुसरा कुठला असता तर? हा पण आपण विचार केला पाहिजे. अजून एक मैत्रीण माझी, तिच्याबद्दल पण एक इन्सिडेंट घडला आहे. तर मला हे सगळे प्रसंग आठवले म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहे. तिच्या घराची वास्तुशांती होती. आता वास्तुशांती तिने पहिल्यांदाच, म्हणजे असं इतकं मोठं घर घेतलं होतं आणि मग मोठी वास्तुशांती, भरपूर जेवण वगैरे असं खूप मोठी पूजा तिने केली होती वास्तुशांतीची. आणि मग गावावरून बरीच मंडळी बोलवली. इथली पण जी काही होती ती सगळी मंडळी आली आणि तिच्या नवऱ्याने अंघोळ करताना बाथरूममध्ये चेन काढून ठेवली होती आणि त्याच्या ते लक्षातच नाही सकाळी. आणि आदल्या दिवशी सगळी मंडळी घरी आली होती आणि त्याने अंघोळ करताना चेन तिथे काढून ठेवली बाथरूममध्ये. त्याच्या लक्षात नाही. सगळ्यांच्या अंघोळी झाल्या, सगळ्यांच्या म्हणजे जेवणं वगैरे झाली, नाश्ता झाला, पूजा झाली आणि रात्री झोपताना, जेव्हा रात्र झाली, सगळे झोपले वगैरे, सगळा कार्यक्रम आटोपला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गळ्यात चेन नाहीये. जेव्हा कपडे चेंज केले असतील मे बी, तेव्हा त्यांनी पाहिलं असेल गळ्यातली चेन गायब आहे. मग त्यांना आठवलं की मी कुठे ठेवलेली. मग त्याला ते पण आठवलं की हां, माझी चूक आहे, मी ते बाथरूममध्ये ठेवलं होतं. पण आता नेमकं दिवसभरात कितीतरी मंडळी त्या बाथरूममध्ये आली असतील, बाहेर गेली असतील, सकाळपासून अंघोळीला म्हणा, कशाला, कपडे धुवायला, काय सगळं. तर आता आता नेमकं विचारायचं कोणाला? आणि सगळी आपली आप्तेष्ट मंडळी, जवळची मंडळी, त्यांच्यावर डाऊट कसा घ्यायचा? आणि चूक आपली की आपण हा हलगर्जीपणा केला. तर तो म्हणे, त्याच्या बायकोला म्हटला की "तू कोणालाही बोलायचं नाही, माझी चूक झाली. अगदी आता ही सगळी मंडळी जाऊ दे आणि अजिबात असं पण म्हणायचं नाही की माझ्या चुकीमुळे झालं. कुणाला कळूही द्यायचं नाही की चेन हरवली आहे." अगदी असं त्यांनी केलं आणि तिने हा प्रसंग माझ्यासोबत शेअर केला होता. तर या सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या आणि समोर जी होती आमची कालची मैत्रीण, जिच्यासोबत आता दिवाळीतच झाले, ती रडत होती. त्याचं आमचं सगळं संभाषण सुरू होतं आणि तेव्हा मला अशी एक गोष्ट लक्षात आली की आपण जेव्हा कोणाच्या घरी जातो किंवा आपल्या घरी कोणी येतं, तेव्हा अगदी ती आपली व्यक्ती कितीही जवळची असेल, घरातली असेल, कुटुंबातली, कितीही काहीही असेल, तरी आपण ज्या आपल्या मौल्यवान वस्तू आहेत, दागिने आहेत, पैसे आहेत, ते आपण खूप जपून ठेवायला हवे. कारण बघा, पैसा ही अशी वस्तू आहे ना, की ती कोणाचंही मन आहे ना, ते विचलित करू शकते किंवा त्याच्याकडे पाहून कोणाच्याही मनातला जो लोभ आहे, तो जागा होऊ शकतो. ती व्यक्ती कितीही चांगली असू दे, हरिश्चंद्रासारखे अगदी क्वचितच माणसं असतात. पण तो पैसा बघितल्यानंतर माणसाचं मन हे विचलित होतं. त्यामुळे आपली जरी जवळची मंडळी असतील, तरी जेव्हा आपण कोणाच्या घरी जातो, तेव्हा आपले ज्या वस्तू आहेत त्या सांभाळून ठेवायला हव्यात. आता काल जी माझी मैत्रीण आहे, तिने तिच्या नवऱ्याला ही गोष्ट सांगितली आणि तो तिला ओरडला, "पण तुझी चूक आहे, तुला नीट ठेवता येत नाही का?" असं तसं. पण मला असं वाटतं की म्हणजे बघा, जेव्हा आपण कुठे एखादा दागिना घालून जातो, कुठे बाहेर रस्त्यावर गेलो कोणाच्या, तर तेव्हा आपण सांभाळतो.
की बाबा चोरी करणं आपण आपलं लक्ष असतं. पण जेव्हा आपण आपल्या घरातच असतो, तेव्हा आपण रिलॅक्स असतो ना. आपल्याला कुठं असं मनात येतं, की आपल्या घरातलीच व्यक्ती काहीतरी करेल, हे आपल्या लक्षात येत नाही. आपण अगदी निश्चिंत असतो. तर ती म्हटली, की जेव्हा मी बाहेर जायचे, तेव्हा माझ्या पर्सकडे माझं लक्ष असायचं, माझ्या मोबाईलकडे माझं लक्ष असायचं. पण जेव्हा मी घरात असेल, तेव्हा मी या सगळ्यांकडे इतकं लक्ष देणार नाही. तर मे बी जेव्हा घरात कोणी येतं, तेव्हा पर्स इकडे-तिकडे काही माहीत नाही. आता कोणी घेतलं काहीच आपण अंदाज लावू शकत नाही. पण जेव्हा असं आपण होतं, की घरातलीच एखादी व्यक्ती चोर असते, तर मग आपण घरात पण तसंच जसं बाहेर गेल्यानंतर आपण केअरफुल असतो आपल्या वस्तूंबद्दल, आपल्या दागिन्यांबद्दल आपण काळजी घेतो, तसंच आपण घरात देखील करायला हवं. अशी वेळ आलेली आहे, असं वाटायला लागलं, की आपण जेव्हा दुसऱ्याच्या घरी जातो, भले आपले ते कितीही जवळचे असू दे, काहीही असू दे, आपण आपल्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या नजरेखाली असाव्यात, आपलं तिकडे लक्ष असावं. असं नाही की आपण आता आलो आपल्या घरी, हे आपलंच घर आहे असं समजून. कारण की भले तुमच्या घरातलं कोणी घेणार नाही, पण घरात इतर माणसंही लोकं येतात, येत जात असतात. तर त्या माणसांचा आपण अंदाज बांधू शकत नाही. त्यामुळे नेहमी आपण कुठेही गेलो किंवा आपल्या घरी कोण आलं, तर आपण अशी काळजी घ्यावी. आमच्या बाबतीतही असं बऱ्याचदा घडलेलं आहे. मला आठवतं की माझ्या दादाचा 16वा होता. 16वा होता, तर आम्ही लग्न गावी केलं होतं दादाचं. त्यामुळे गावचे लोक तिकडे आले होते. पण मुंबईचे लोक फारसे गावी येत नाहीत. म्हणजे आम्ही इथे जी आमची मंडळी आहेत ओळखीची, ती तिकडे आली नव्हती. मग आम्ही 16वा इकडे करायचं ठरवलं आणि 16वा झाला. खूप अशी इथले जे लोकं होते ते सगळे आले आणि तेव्हा स्मार्टफोन जो आपला आहे तो नवीनच निघाला होता. तर तसाच एक स्मार्टफोन दादाने घेतला होता. आणि सगळी मंडळी गेल्यानंतर दिवसभर काय व्हायचं, की म्हणजे गोंधळात वगैरे फोनकडे इथे-तिथे कुठेही ठेवलेला होता आणि रात्री असं लक्षात आलं, की फोन भेटत नाहीये. सगळीकडे शोधला, फोन भेटत नाही. रिंग केली, स्विच ऑफ. म्हणजे घेणाऱ्या व्यक्तीने स्विच ऑफ केला आणि घरात कोण येत होतं, तर सगळी जी आपली ओळखीची मंडळी आहे, ती येत जात होती. कोणी फोन लंपास केला माहिती नाही. नाव पण कोणावर घेता आलं नाही आणि आपलाच हलगर्जीपणा झाला. म्हणजे तुम्ही किती वस्तूंकडे लक्ष देणार असंही होतं कधी-कधी. आणि आम्ही कोणालाही विचारलं नाही. सगळे अर्थात आपल्या जवळचे होते. त्यामुळे कोणालाही आम्ही एका शब्दानेही बोललो नाही. तर असं झालं आणि बऱ्याच जणांसोबत तुम्ही जरी बघत असाल ना, तुमच्यासोबत पण असं कधी घडलं असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जेव्हा आपण यापुढे कुठे जाऊ, तेव्हा आपल्या ज्या वस्तू आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष ठेवा. आपल्या भले किती जवळची व्यक्ती असेल, आपला कितीही त्याच्यावर विश्वास असेल, तरी आपल्या वस्तू ज्या आहेत त्या सांभाळून ठेवा. कारण कधी काय होईल आपण सांगू शकत नाही. तर त्या मैत्रिणीच्या बद्दल आम्हाला खूपच वाईट वाटत होतं आणि तिला म्हटलं म्हणजे सगळ्यांची दिवाळी चांगली गेली, सगळे सांगत होते. पण ती एकच अशी होती, की रडत होती. अक्षरशः तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. 9-10 हजार छोटी अमाउंट पण नाहीये आणि ती हाउसवाईफ आहे. किती तिने म्हणजे किती कष्टाने किंवा किती काटकसरीने तिने ते पैसे जमवले असतील, जे तिने जमवले होते आणि नवऱ्याने दिलेले होते. भाऊ-बंधांनी पण किती प्रेमाने ते पैसे दिले असतील. पण ते कोणी घेतले काहीच काहीच अंदाज नाही. तर मी असं तुम्हाला सांगेन, की जेव्हा पण तुम्ही कुठे जाल स्वतःची वस्तू ज्या आहेत त्या सांभाळून ठेवा, लक्ष ठेवा आणि तुम्हाला तुमच्यासोबत जर असा कधी इन्सिडेंट झाला असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा टॉपिक जर आवडला असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. तुमच्या फॅमिलीतल्या मेंबर्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही कधी अशी चूक होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ पाहत असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑल्वेज स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.